नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ सरांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेशचंद्र वाघ लिखित 33% गोष्ट. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारतीय गणराज्याच्या संसदेमध्ये 33% महिला आरक्षणाचं बिल मंजूर झालं तेव्हापासनं सौ स्मिताच्या वागण्या बोलण्यात टिपिकल बदल झाल्याचं माझ्या लक्षात आलं. तिच्या आवडत्या स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, नारी समता या शब्दांच्या नामावळीत 33% महिला आरक्षण या नव्या शब्दाची आणखीन एक भर पडली. नेहमीची येतो मग पावसाळा तसं संसदेच्या अधिवेशनात गेली कित्येक वर्ष नेहमीची महिला आरक्षण विधेयक येतच राहायचं आणि बारगळायचं. मात्र यावेळी हे विधेयक मंजूर झालं आणि स्मिताच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या दिवशी 33% या शब्दाचा तिच्या तोंडून गायत्री मंत्रासारखा दिसेल त्याच्यासमोर जपच चालू होता. पुढे रोजच काही दिवस पुढ्यात येणाऱ्या प्रत्येकापुढे या मंत्राची गणपती अथर्व शीर्षासारखी सहस्त्रावर्तनं चालूच राहिली. याशिवाय महिला मंडळातल्या तिच्या वाऱ्या वाढल्याचं माझ्या सूक्ष्म निरीक्षणात आलं. स्मिताच्या तोंडी एखादा नवीन शब्द आला किंवा नव्या वाक्याचा कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग सुरू झाला की त्यामागे नक्कीच काहीतरी खेळी असते हे आता मला अनुभवानं चांगलं ठाऊक झालं आहे. एक दिवशी सकाळी सकाळी माझा आवडता बेड टी माझ्यापुढे धरत स्मिता म्हणाली, पुरे झाली झोप, उठा आता आणि सवयी बदला. झोपेच्या वेळेत इथून पुढे 33% कपात करावी लागेल तुम्हाला. स्मिताच्या चेहऱ्यावर नेहमीचं प्रसन्न हसू नव्हतं, ताजगी नव्हती आणि बोलण्यात माधुर्य इत्यादी अजिबात नव्हतं. म्हणजेच तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये गंभीर असं काहीतरी मुर्रत होतं. झोपेत कपात करा असा तिचा निर्देश वजा आदेश ऐकून मी चकित झालो. चहाचा गोड घेतला तेव्हा तो पण अगदी बेचव असल्याचं लक्षात आलं. अगं, चहात साखर कमी टाकलीस का काय? अगदी रेल्वे स्टेशनवरचा चहा वाटतोय, त्यापेक्षा हातगाडीवरचा बरा. आणि माझ्या झोपेमध्ये 33% कपात करा हा कसला फतवा काढलाय? झोपेचं खोबरं झाल्यानं पानसट चेहरा करून मी विचारलं. होय, मुद्दामच साखर कमी टाकली आहे. डोळे मोठे करून स्मिता म्हणाली, चहाची पत्ती 33%, साखर 33% आणि दूधसुद्धा 33%. आमच्या नारी समता मंचानं फतवाच काढलाय तसा. महिला आरक्षण लागू होऊन संसदेत प्रत्यक्ष 33% महिला आपापल्या आसनावर विराजमान होईपर्यंत नवरे मंडळींना 33% गोडीचा चहा पाजा असा ठराव केलाय त्यांनी. तुमच्या महिला मंचामध्ये अल-कायदा किंवा तालिबाननं तर शिरकाव नाही केला ना? पूर्ण गोडीच्या 1 कप फक्कड चहाला एका फतव्यासरशी आम्ही असं मुकावं का काय? आणखीनही बरेच फतवे निघालेत बरं. तिरस्कारपूर्ण चेहरा करून स्मिता म्हणाली, महिलांना जोपर्यंत भेदभावपूर्ण वागणूक मिळतीये तोपर्यंत चहाच्या चवीत असा भेदभाव राहणारच. कमाल आहे स्मिता. अगं, मी तुला भेदभावपूर्ण वागणूक कधी दिली? उसनं अवसान आणून मी म्हटलं. हो, तुम्ही मला भेदभावपूर्ण वागणूक देता. नारी समता मंचानं श्वेतपत्रिकाच काढली आहे. सगळे नवरे वरकरणी गोडगोड बोलतात. त्यांच्या लेखी स्त्रियांना काडी इतकी किंमत नसते असा स्पष्ट आरोप केलाय त्यांनी. कमरेवर डावा हात टेकवून आणि उजव्या हाताची मूठ तावातावानं वळवीत स्मिता म्हणाली, तमाम पुरुष जातीवर सर्वंकष निर्बंध घालायचा फतवा सुद्धा काढलाय त्यांनी. अगं, ही फुकटची फौजदारी करायला कोणी सांगितले तुमच्या त्या नारी समता मंचाला? नसत्या उठा ठेवी हव्यात कशाला? आता त्या फतव्यामागे फतवे काढत राहतील. ही कसली आली दादागिरी? अगं, चहात साखर घालायच्या ऐवजी मिठाचा खडा टाकायचं काम करतायत त्या. आणि काय का आणखी एखादा फतवा काढून बुरखा बिरखा नाही ना घालणार तू? तुम्हा पुरुषांचा बुरखा फाडणार होता मी. त्याचे घोर परिणाम भोगायला तयार व्हा आता. गाल फुगवून स्मिता म्हणाली, 33% जिंदाबाद, महिला आरक्षणाचा विजय असो.
अगं पण महिला आरक्षणाचा आणि चहाच्या गोडीचा संबंध काय आहे? तू माझी आहेस, मी तुझा आहे. मियाँ बीबी राजी असेल तो क्या करेगा काझी. अगं तुझी नारी समता मंचाची ती काझीणबाई काहीही फतवे काढत राहील, तू नको ना फितू. हे बघ वाटल्यास आपण आज छानपैकी मॅकडोनाल्ड, बार्बिक नेशन किंवा KFCला जाऊ, कॉन्टिनेंटल डिनर घेऊ, पाहिजे तर खंडाळ्याला जाऊ. आतिक्या खंडाला चल, घुमेंगे नाचेंगे गाएंगे. आघळ पघळ आणि लाडात येऊन बोलू नका, मी फसणार नाही. तुमच्यावर सर्वंकष निर्बंध लादण्याचा निर्वाणीचा इशारा आहे असं समजा. वेडावून दाखवत आणि वेडेवाकडे हातवारे करत स्मिता म्हणे घुमेंगे नाचेंगे. काय करणार आहेस ग तू? म्हणजे नक्की कसले निर्बंध घालणार आहेस तू? मी प्रेमपूर्वक स्मिताच्या समीप जाण्याचा प्रयत्न करताना गाण्याचा सूर लावला. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही. लांबून अंगचटीला अजिबात घ्यायचं नाही सांगून ठेवते. तुमच्यावर आर्थिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, नैतिक, शारीरिक सुद्धा सगळ्या प्रकारचे निर्बंध लादण्यात येतील. घट्ट मनानं मुठी आवडत स्मिता म्हणाली. पहिला निर्बंध, तुम्हाला घरातली 67% कामं करावी लागतील. आम्ही बायका फक्त 33% काम करणार. अरे कमाल आहे, मी चकितूनच म्हणालो. स्मिता, 33% आरक्षणाबद्दल तुझा गोड गैरसमज झालेला दिसतोय. अगं संसदेत जे विधेयक संमत झालं आहे त्याचा अभ्यास केला आहेस का तू? त्याची गरजच नाही आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. हे मंडळ भारतभर अभ्यास दौरे करणार, गरज पडली तर परदेश दौरेसुद्धा करणार. 33% वजा करून जे 67% उरतात त्यात महिलांनी पुरुषांकडनं कुठल्या कामाच्या अपेक्षा कराव्यात याचा सर्व्हे केला जाईल. स्मिताचा तोंडपट्टा काही थांबेना. ती पुढे म्हणाली, परदेशात स्त्रिया पुरुषांकडनं काय काय कामं करून घेतात याचा सुद्धा सर्वांगीण अभ्यास केला जाईल. पूर्वतयारी म्हणून नारी समता मंचनं एक अंतिम रिपोर्ट तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी म्हणून पुरुषांवर टप्प्याटप्प्यानं निर्बंध लावायचा निर्णय झाला आहे. अगं स्मिता, जरा हळू जरा दम खात टप्प्याटप्प्यानं बोल. असं ब्रीथलेस भाषण देशील तर दम लागेल की. अगं एकाच दमात सगळं कव्हर करशील तर BP वाढेल तुझं. आता मला शांत चित्तानं सांग, पहिल्या टप्प्यात काय काय करणार आहेस तू? हे बघा, पहिला टप्पा आर्थिक निर्बंधाचा. तुमच्या संपूर्ण पगाराच्या 33% पगारावर मला स्वयंनिर्णयाचा हक्क राहील. उरलेल्या पगाराच्या 33% माझ्या दागदागिन्यांसाठी, त्यातून उरेल त्याच्या 33% माझ्या साड्या, ड्रेसेस, पुन्हा उरेल त्याचा 33% फुटवेअर, अमुकवेअर, तमुकवेअर आणि बास. शेवटी उरेल त्याच्या 33% मेकअप, हेअरस्टाईल, अमुक स्टाईल, तमुक स्टाईल. इतके तुला दिल्यानंतर उरतील फक्त 33 रुपये. मी हसून म्हणालो. आणि त्यातच आपला संसार करायचा. म्हणजे 33 पैसे धान्यासाठी, 33 पैसे भाजीपाला, 33 पैसे फळफळावळ, मोबाईल रिचार्जसाठी 33 पैसे, लाईट बिल 33 पैसे, औषधासाठी 33 पैसे, इन्कम टॅक्स 33 पैसे. असा 33 पैशांचा आपण तमाशा करू. वा स्मिता, अगं आणखीन कसले निर्बंध घालणार आहेस तू? खिजवू नका. हे बघा, उद्यापासून मी घरातली 33%च कामं करणार आहे. उरलेली 67% कामं तुम्ही करायची आहेत. अगं पण काय ग, आपल्या कामाची टक्केवारीप्रमाणे कशी वाटणी करणार आहेस तू? मी आपला खुलासा विचारला. त्यात काय अवघड आहे? भाज्या पोळ्या तुम्ही करा, डाळ भाताचा कुकर मी लावीन, उष्टी खरकटी तुम्ही काढायची, ती केराच्या टोपलीत मी टाकणार. आणि मग धुण्या भांड्याचं काय? मी जरा गडबडूनच विचारलं. हे बघा, त्याचं असं आहे, माझ्या वाट्याची 33% भांडी मोलकरीण घासून जाणार. त्यात चमचा, पळी, उलथणं अशा वस्तू असतील. तेलकट तवे, कुकर, खरकटी ताटं, चिकट पातेली तुम्ही घासायची. काय समजलं? 33% धुण्यात ती माझ्या साड्या धुणार, साहेबांचे कपडे त्यांचे त्यांनी धुवावेत असं त्यांनी निक्षून सांगितलंय. स्मितानं अधिक खुलासा केला. याशिवाय फोडणी देणं, परतणं, तळणं, चिरणं, मळणं, वाटणं, किसणं, निसणं
अशा क्रिया 4 दिवसात शिकून घेण्याचा इशारा तिने मला दिला. आजपासून आठवड्याने ती वरील कसलीही मदत मला करणार नव्हती. याशिवाय आठवड्यातले 2 दिवस स्मिता स्वयंपाक करणार, उरलेले 4 दिवस मी किचनचा ताबा घ्यायचा आणि दर रविवारी मात्र बाहेर हॉटेलिंगला जायचं असा अलिखित आदेश तिने मला देऊन टाकला. महिला आरक्षणाचा एकूणच आपल्या सोयीनं सोयीस्कर अर्थ लावून सौ स्मिता अशा प्रकारे माझ्यावर वर्चस्व गाजवू बघत होती. आयत्या बेटीची सवय असणारा मी यापूर्वी साधा चहासुद्धा करून बघितलेला नव्हता कधी. आता ही सगळी कामं मला करायला लागणार या कल्पनेनं माझ्या अंगावर काटा आला. अखेर माझ्यावर फक्त 33% प्रेम शिल्लक राहिलेल्या स्मिताचा 33% गोडीचा चहा कडवट तोंड करून मी कसाबसा ढोसला आणि आंघोळीला बाथरूममध्ये पलायन केलं. आजच्या नाश्त्यात स्मितानं माझ्या आवडत्या मेनूतली कांदा भजी, डोसा, उत्तप्पा, आमलेट, शिरा या सगळ्याला फाटा दिलेला होता. तिखट मीठ कमी घातलेला 33% प्रतीचा बेचव उपमा केला होता. दुसऱ्या चहाकडे तर मी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. रस्त्या पलीकडच्या अमृततुल्यमध्ये चहा घ्यावा असं ठरवलं आणि कपडे बदलले. लंच बॉक्समध्ये काय दिलं याचं विश्लेषण करायची तसदी न घेता मी ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलो. जिना उतरताना 21 नंबरचा फ्लॅट किलकिला उघडा दिसला. गोव्याकडचं पेडणेकर कुटुंबीय अस्सल कोकणीमध्ये 33%वरनं तुका माका करत होते. 11 नंबरमध्ये माधुरीबेन आपल्या नवऱ्याबरोबर याच विषयावर तने मने करत होत्या, तर तळमजल्यावरच्या मिसेस मुनमुन सेन आमार तोमार करत होत्या. एकूण काय हा 33%चा विषय चांगला पेटलेला दिसत होता. ऑफिसात पोचलो तेव्हा तिथे सुद्धा 33% आरक्षणावर चर्चा झडत होती. महिला कर्मचाऱ्यांपैकी सौ काजोल, सौ जुही, सौ ऐश्वर्या, सौ दीपिका, मिस कंगना, मिस जॅकलिन यांनी आम्हाला खिजवत महिलांची स्वतंत्र 33G युनियन स्थापन केल्याची घोषणा केली. साहेबांकडे त्यांनी युनियनच्या मागण्यांचा मेमोरंडम दिला आणि 33G जिंदाबाद, 33 जय की जय हो अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. या मेमोरंडममधल्या थोडक्यात मागण्या अशा होत्या बरं का. ऑफिसच्या कामात 33% कपात करा, मूळ वेतन, महागाई भत्ता, ओव्हरटाईम, प्रॉव्हिडंट फंड, बोनस या 33% वाढ करा. या अशाच सगळ्या मागण्या होत्या. विलास साने, मोहन देशपांडे, मांडके, कुलकर्णी या माझ्या पुरुष मित्र कर्मचाऱ्यांनी प्रोफेसर झी यांचा होम मिनिस्टर हा क्लास लावला होता. त्यात हसत खेळत स्वयंपाक, धुणं भांडी, निसणं, टिपणं याचा अभ्यासक्रम असलेले सर्टिफिकेट कोर्सेस होते. हेड क्लार्क पोंक्षेनं दिवाळीच्या फराळाचा आणि रांगोळ्यांचा क्लास लावून टाकला होता. साहेबांच्या टेबलावर तर 7 हॅबिट्स टू फाईट विथ 33% हे पेंग्विन सिरीजचं बेस्ट सेलर पुस्तक पडलेलं दिसत होतं. 33% महिला आरक्षणाचं वारं जोरात वाहू लागलेलं असताना प्रत्येक पुरुष तडजोड करत बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होता. स्मिताच्या नवीन अवतारामुळे काटा रुते कोणाला मज फुलही रुतावे अशी माझी अवस्था झाली होती. होम मिनिस्टर क्लास मला थोडा गैरसोयीचा होता. संध्याकाळी घरी निघताना दादरला 6:35ची डोंबिवली फास्ट नेहमीप्रमाणे लेट होती. त्यामुळे मी रेल्वे बुकस्टॉलमध्ये थोडा डोकावलो, तर तिथे 33 टिप्स इन फायटिंग 33% बाय चाची 420 हे नवं कोरं पॉकेटबुक विक्रीला मांडलेलं दिसलं. वर बेस्ट सेलर असा बोर्डसुद्धा लावलेला होता. माझी उत्सुकता अर्थात चाळवली. मी ते पुस्तक लगेच विकतही घेतलं. पुस्तक खरंच रहस्यमय होतं. 33%ची जपमाळ ओढणाऱ्या बायकोला हसत खेळत कसं निपटायचं आणि तिने टाकलेले डाव कसे उधळून लावायचे याच्या 33 रहस्यमय टिप्स त्यात दिलेल्या होत्या. 2 दिवसात ते पॉकेटबुक मी येता जाता लोकलमध्ये वाचून संपवून टाकलं. टप्प्याटप्प्यानं एक टिपचं अस्त्र कसं वापरायचं याचे वस्तुपाठ पूर्ण केले. त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर मी स्मिताला म्हटलं, स्मिता डार्लिंग, आता उद्यापासून 4 दिवस किचनचा ताबा माझ्याकडे, साफसफाई बाजारहाट माझ्याकडे. मी तुला बेटी देणार. तू खुशाल अंथरुणावर लोळत राहायचं आहेस. माझ्यासारखी गोळ शिळ मारत सावकाश आंघोळीला जा. मी गरम पाणी काढून देईन. बाथरूममध्ये आयता टॉवेल साबण तयार ठेवीन मी. किती छान आहात तुम्ही, आनंदून स्मिता म्हणाली. आय लव्ह यू डार्लिंग, माय डिअर 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 हजबंड. तिने मला आवेशात आलिंगनच दिलं. 33%चा स्मितानं लावलेला अन्वयार्थ तिच्यावरच कसा उलटवायचा, खाण्याचे आणि दाखवायचे वेगवेगळे दात कसे दाखवायचे
याच्या 33 टिप्स मी तंतोतंत पाळत कामाला लागलो. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी मी 33% आनंदात स्वप्न रंगवणाऱ्या स्मिताला झोपेतनं गदा हलवून उठवलं. गुड मॉर्निंग स्मिता, तुझा बेड टी तयार आहे. हॅव अ नाईस टी अँड हॅव अ नाईस डे. खोटे आळोखे पिळोखे देत स्मिता गालात हसली. पण माझ्यासारखे दात न घासता बेड टी घेणं तिला शक्य नव्हतं. अगदी आंघोळ पांघोळ करून सुचिरभूत होऊन मग तिने चहा घेतला. अर्थातच चहाची मजा तिला घेता आलीच नाही. कडवट्ट तोंडानं ती म्हणाली, गडे, चहा अजिबात गोड नाही आहे. डार्लिंग, तू माझ्यावर 33% प्रेम करायचा निर्णय घेतलायस ना, त्यामुळे मी तुझ्यासाठी 33% गोडीचा चहा केला. उद्यापासून 1% चहाची गोडी वाढवेन. ही पद्धत दमादमानं वापरून 100% प्रेम वृद्धिंगत होतं असं महाकवी कालिदासानं मेघदूतात लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा आपलं प्रेम उसळी खाऊन पुन्हा 100% व्हावं हीच ह्या मागची संकल्पना आहे. तेव्हा तू धीर धर, मन मोठं कर. धीर धरी रे धीरा पोटी, असं ती फळे रसाळ गोमटी. मी काव्यमय बोलून कावा साधला. तुम्ही मेघदूत कधी वाचलं? आणि कालिदासाच्या काळात चहा होता तरी का? स्मितानं शंका काढली. अगं, कालिदासाच्या काळात हिमालय होता, म्हणजे त्या काळी दार्जिलिंग असणारच, म्हणजेच चहाचे मळेसुद्धा होते. आणि आपल्या लग्नाआधी मी एकदा ऑफिसच्या कामासाठी मुंबई कोलकाता दार्जिलिंग फ्लाईटनं पहिल्यांदा जेव्हा विमान प्रवास केला होता ना, अगं तेव्हा हवाई सुंदरीनं मला मेघदूताची प्रत भेट म्हणून दिली होती. हवाई सुंदरीचा उल्लेख करता स्मिता माझ्याकडे संशयानं डोळे विस्फारून भेदक नजरेनं बघत राहिली. तिची तुमची ओळख कशी? मेघदूत हे तर प्रेमकाव्य आहे. मग मेघदूत तिने तुम्हाला भेट द्यायचं प्रयोजन काय? घुश्यात तिने विचारलं. ही मी थाप मारली होती. मी उडवाउडवीची उत्तरं देत हा विषय आभाळातून तरंगत जाणाऱ्या मेघदूतासारखा आधांतरी ठेवून दिला, जेणेकरून स्मिताच्या मेंदूला झिणझिण्या याव्यात. लग्नाआधीची घटना असल्यानं थोडा वेळ आबोला धरून मग स्मितानं विचारलं, आता स्वयंपाकाचा मेनू कुठला? काय करणार आहात तुम्ही जेवायला? न जाणो मी कडवट्ट आणि करपट्ट भाज्या केल्या तर, अशी शंका तिच्या मनात आलेली असणार. अगं, आज तुझी आवडती बासुंदी शिवाय पोळी भाजी आहे. सांग तुझी फरमाईश. बोल बोल बोल. आलू मटर, आलू गोभी, पनीर टिक्का का पनीर माखनवाला करो? मी विचारलं. बैंगन भरता करा. स्मिताची फरमाईशी ऑर्डर. जी हुजूर मेरे आका. अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातल्या जीन्सप्रमाणे स्मिताला आदाब करून मी किचनकडे पळालो. किचनमध्ये काम करताना वातावरण मंगलमय राहावं म्हणून उस्ताद बिस्मिल्ला खा यांच्या सनईचे सूर लावले. नेपथ्याला चमचे, पाळ्या, उलथणं, तवा, फुलपात्र, इडली पात्र, कुकरची शिट्टी, लाटणं, पोळपाट होतंच. त्यांच्या तालबद्ध सुरावटींनी अनेक म्युझिकल वाद्यांचा सुरेख संगम होऊन साक्षात उस्ताद झाकीर हुसेन, पंडित रविशंकर, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खां, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे अतिरथी महारथी किचनमध्ये प्रकटले. तबल्यावर थाप पडली. सतारीचे दिडदा ध्वनी उमटले. वीणा झंकारली आणि तासाभरात किचनमध्ये अनेक गंध दरवळले, स्वाद अवतरले. स्मिता हळूच डोकून चोरी माझा पराक्रम बघत होती. मी ताट तांब्या काढला, डायनिंग टेबल सजवलं. वातावरणात प्रसन्नता वाढावी म्हणून पतंजली अगरबत्ती लावली. साक्षात श्री गणेशाला नैवेद्य दाखवला आणि सौ स्मिताला भोजनासाठी पाचारण केलं. आचमन झालं. अखेर 33 टिप्स बर हुकूम. करपलेल्या पोळ्या, कच्चा पुलाव, जळक्या फोडणीचा पातळ दाल तडका, करपट्ट भजी, विटका बैंगन भरता, बेचव कोशिंबीर, नासकी बासुंदी, अळणी चटण्या, अशी ही एकूण सागरसंगीत मेजवानी झोडण्यापूर्वी केवळ नकारात्मक दर्पानं दडपून जाऊन सौ स्मितानं तोंड वेडवाकडं केलं, नाक मुरडलं, डोळे गरगर फिरवले आणि माझा उद्धार करत वॉश बेसिन गाठलं. काय हो, काय हा स्वयंपाक? मला मुद्दाम डिवचण्यासाठी असा प्लॉट रचलात ना तुम्ही? पण मी अशानं माघार घ्यायची नाही हा. काय समजलात तुम्ही? जळफळाट करत स्मिता म्हणाली. स्मिता डार्लिंग, तुझा गैरसमज होतोय. अगं, आम्ही सारे खवय्ये या बेस्ट सेलर पाककृती पुस्तकातनं मी 33 चवीचे चोचले हे प्रकरण वाचून काढलं. त्यात दिलेल्या रेसिपीचा अभ्यास केला. त्यामुळे मी तयार केलेले सगळे पदार्थ 33 वेगवेगळ्या चवींचे आहेत. आता यात माझी काय चूक? तुम्हा स्त्रियांचे हक्काचे 33%
या रेसिपीतल्या चवीत ओतप्रोत भरलेले आहेत. निरागस आणि निर्विकार चेहऱ्याने मी म्हटलं. अर्थात हे प्रकरण लेखकानं पुरुष वर्गाला स्वयंपाक करण्याच्या जंजाळातून सुटका करण्यासाठी टिप म्हणून लिहिलेलं होतं हे सुज्ञ वाचकांना सांगणे न लगे. यानंतरच्या काही दिवसात मी अनेक टिप्सचे धडे गिरवून स्मिताला भरपूर जेरीला आणलं. एक दिवस शेवटचा टिप क्रमांक 33चा व्हेटो वापरला. मी ऑफिसला गेलो होतो. दुपारी घरी माझ्या नावाचं एक बंद पाकिटाचं कुरिअर आलं. अर्थात सौ स्मितानं सही करून ते पाकिट घेतलं. पाकिटावर मागच्या बाजूला ग्लोबल वधूवर विवाह संस्था नवी मुंबई असा पत्ता प्रेषक म्हणून होता. माझ्या संमतीची वाट न बघता स्मितानं कपाळावर आठ्या आणत पाकिट फोडलं. श्रोते हो, तुमच्या सोयीसाठी ते पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. ग्लोबल वधूवर विवाह संस्था, कॅलिफोर्निया, USA. प्रति श्रीयुत टिंबटिंब, म्हणजे मीच. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. महाशय, आपण 33% महिला आरक्षण पीडित आहात का? त्यावर आमच्याकडे रामबाण उपाय आहे. आपण एवढंच करा, आम्हाला त्वरित भेटा. येताना आपलं पॅन कार्ड, जन्मतारखेचा दाखला, ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा लाईट बिलाचा पुरावा, आपली शैक्षणिक पात्रता, स्थावर जंगम याची माहिती आणि संबंधित कागदपत्र घेऊन आमच्याकडे या. आमच्या स्कीमच्या अंतर्गत तुमचा NRIचा फॉर्म भरून घेतला जाईल. तुम्हाला त्वरित परदेशस्थ भारतीय म्हणून मान्यता मिळेल. अशी मान्यता मिळाली की आपण कुठल्याही परदेशस्थ वधूबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला पात्र व्हाल. कॉम्प्युटरवर आमच्या वेबसाईटवर असंख्य परदेशी तशाच भारतीय NRI स्थळं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पसंतीस उतरलेल्या कोणत्याही 3 वधूंच्या बरोबर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करता येईल. सदर विवाहाचे फायदे असे: प्रत्येक बायको 33% कामं करेल. 33 × 3 = 99%. म्हणजे तुम्हाला फक्त 1% काम करावं लागेल. त्यामुळे त्वरित भेटा. आपले विश्वासू कार्यवाह ग्लोबल वधूवर विवाह संस्था. संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आलो तेव्हा सौ स्मितामधली 33%ची हवाच निघून गेली होती. तिच्यात 100% बदल झाले होते. माझी अल्लड, अवखळ, आनंदी स्मिता माझ्या संसारात परतलेली होती. तिने चक्क शालू नेसला होता. मानेवर गजरा रुळत होता. नुकतीच हळदी कुंकवाला जाऊन आल्याचं कपाळावरनं उठून दिसत होतं. हातपाय धुवून घ्या, टॉवेल बाथरूममध्ये ठेवलाय, आल्याचा चहा करायला टाकते आणि संध्याकाळी पुरणपोळ्यांचा बेत आहे बरं, स्मिता नेहमीच्या तालासुरात बोलली. बाहेर टेरेसमधनं वडाचं झाड दिसत होतं. नटून थटून आलेल्या बायका वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत होत्या. मी काय ते समजलो. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आणखीन एक खुलासा आला होता. जनगणना आणि डिलिमिटेशनची अट टाकल्यामुळे महिलांना आरक्षण प्रत्यक्षात मिळण्यास पुढील अनेक वर्ष ताटकळत वाट बघत राहायला लागणार आहे. सबब सध्या सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात हमरीतुमरीच्या फैरी झडत आहेत. श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ लिखित कथा, गोष्ट 33%ची, अर्थात 33%ची गोष्ट. कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. आणि हो, त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. धन्यवाद. भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.